21 महिला आमदारांसाठी नागपूर आमदार निवासातील एक फ्लोर राखीव असेल। महिला आमदारांसाठी राखीव फ्लोरवरती असणारे चोख सुरक्षा व्यवस्था तसंच 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह महिला पोलीस सुद्धा तैनात असतील। नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने अशा पद्धतीची सोय आणि व्यवस्था महिला आमदारांसाठी करण्यात आली आहे। 16 तारखेपासून नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन आहे आणि याच संदर्भात या व्यवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला येणाऱ्या आमदारांसाठी आमदार निवास येथे खोल्या आरक्षित करण्यात येतात। यावेळेस या विधानसभेमध्ये नव्याने 21 आमदार निवडून आलेले आहे आणि या सर्व 31 आमदारांसाठी आमदार निवासच्या ए विंगमध्ये एक फ्लोअर आरक्षित करण्यात आलेला आहे। दुसऱ्या माळ्यावरचं हे संपूर्ण फ्लोअर आपण बघू शकतो की या सर्व फ्लोअरवर 28 खोल्या आहे ज्या महिला आमदारांसाठी आरक्षित आहे आणि या बॅरिकेडपासे विशेष पोलीस सुरक्षा देखील असेल। त्यामध्ये गन किंवा बंदूकधारी देखील सुरक्षा रक्षक असेल, महिला सुरक्षा रक्षक असेल आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणालाही आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। आतमध्ये जर का बघितलं तर अत्याधुनिक पद्धतीने सुसज्जित करण्यात आलेल्या या सगळ्या आमदार निवासच्या खोल्या आहे आणि महत्त्वाची गोष्ट की या संपूर्ण फ्लोअरवर जर आपण बघितलं तर त्यांचे जे स्वीय सहाय्यक असतात किंवा ओळखीचे परिचित कार्यकर्ते असेल, लोक असेल, त्यांच्या व्यतिरिक्त अनोळखी व्यक्तीला प्रवेश नसणार आहे। सोबतच महिला आमदारांसाठी ज्या सुविधा असतात, विशेष करून जर का कॅन्टीनची व्यवस्था असेल किंवा हाऊसकीपिंगची व्यवस्था असेल, त्यामध्ये देखील कोणतीही गैरसोय होणार नाही अशी देखील पूर्ण काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतली जात आहे। त्यामुळे नव्याने निर्वाचित झालेल्या पहिल्या आमदार असेल किंवा त्यांच्या सेकंड टर्म असेल, अशा सर्व विधानसभेचे आमदार असेल किंवा विधान परिषदेचे आमदार असेल, या सर्व महिला आमदारांसाठी आमदार निवासच्या ए विंगमधला दुसरा माळा आणि तिथल्या 28 रूम या पूर्णतः आरक्षित असणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।